परत घरला आल्यावर पोरं म्हणली तर की बाहेर जाऊया जरा फिराय। मग काय निघालेलो उकुळच्या धबधब्यावर। आढळ्यात आल्यावर यायला लागला पाऊस। परत म्हणलं चला वडापाव खाऊया। मग काय 2-2 वडापाव खाल्लं गड्यानी। वडापाव खाऊन झाला खरं काय पाऊस काय थांबला नव्हता। मग तसंच गेलो बघा भिजत। असं तसं भिजायचंच होतं तिथं गेलं। वर जाताना सगळा घाटच आहे बघा, वळण रस्ता आहेत सगळं बघा इथनं। इकडे फारशी घरं पण नाहीत बघा, सगळं सामसूम आहे इकडं, सगळं झाडी सगळी आणि माकडं पण होती त्यात। वर आल्यावर इथं देवीचं मंदिर दिसतंय बघा। परत पाऊस लयच यायला लागला म्हणून थांबलो देवळात। ती पुढत गेले तर 2 जण। या गावाचं नाव काहीतरी आंबेवाडी आहे बघा। एक पण इथं माणूस नव्हता कोणी, 2-3च होती इथं। सगळी जुन्यातली घरं आहेत बघा पहिली, बाकीची सगळी मुंबईला राहायची तिथली। आम्हाला वाट तर माहित नव्हती कुठनं जायचं आहे, तसंच गेलो वाट काढीत खाली। आम्ही लेट आलेलो त्यामुळे पर्यटक पण नव्हती इथं, खालीच गेलेलं तर आधी गरज। सायल्या तरी मनीदा कांट असणार आहेत, तरी नव्हतं तर बरं झालं। कांट नव्हत्यात त्यामुळे भराभरा चालत आहेत सगळीजण। इथं गेल्यावर बघतो तर 1 सोडून 3-3 धबधबे होत्यात बघा। वरच्या साईडला काय जाऊन देत नव्हती तर कारण पाणी जास्त होतं। हा असा एकच धबधबा होता की याला निवाळ पाणी होतं बघा। त्याच्यावर काय जाऊन देत नव्हती कारण पाणी जास्त आहे। मग काय खालच्या साईडलाच केला एन्जॉय धडाकेबाज मध्ये। टावेल आणि रण्याची पॅन्ट बेंट इथंच ठेवलेली, खाली नेली नव्हती। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका।